नमस्कार मंडळी, आज आपण अजिबात कडू न होणारी अशी मसालेदार कारल्याची भाजी करणार आहोत. कारले हे तसे सगळे कोणालाच आवडत नाही, पण जर या पद्धतीने तुम्ही केलीस तर ती अगदी सगळ्यांना आवडेल. आणि साखर आणि गूळ न वापरता ही आपण कारल्याची भाजी करणार आहोत, तरीही अजिबात कडू लागणार नाही आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, मी कारले असे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मी अगदी मला छान बाजारात मस्त छोटे छोटे कारले मिळालेत, मी ते आणून घेतले आहेत. तुम्ही जर आपल्याला मोठे कारले मिळाले, लांबवाले जे कारले असतात ते मिळाले, तर ते पण आणून आपण त्याचे अर्धे काप करायचे, मधातून काप करून त्याला काढायचे. म्हणजे अगदी छोटे आहेत त्यामुळे मी त्याला तसेच ठेवणार आहे. त्याला असे छान मधातून 4 त्याचे तुकडे करून घेतले आहेत ते. आणि त्याच्या आतल्या सगळे आपल्याला काय करायचे, बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया काढल्याने काय होतं की त्याचा जो कडवटपणा असतो तो अगदी कमी होऊन जातो. मग त्या बिया कशा तोंडाला लागतात ना, त्यामुळे मग त्या आम्हाला आवडत नाही. मी त्या काढूनच टाकते आणि कडवटपणा पण त्याचा कमी होतो. तर त्याचे असे छानपैकी 4 मी अशा तुकडे करून घेतल्या. सगळे कारले असे छान कापून घ्यायचे आहेत. जर मोठे कारले असतील तर त्याचे हलके आपल्याला असे थोडे साल काढून घ्यायचे आहेत. वरून पूर्ण काढायचे नाहीत, ते अगदी हलकं वरून काढायचे आहेत. पण हे अगदी छोटे आहेत त्यामुळे मी याचे काही साल काढले नाही आहेत, हे असेच ठेवले आहेत. हे बघा, छान असे सगळ्यांचे असे मधातून 4 चिऱ्या टाकून त्याचे पूर्ण बिया काढून घ्यायचे आहेत. म्हणजे आतमध्ये छान मसाला जातो आणि ते कारले आपल्याला छान वाटतात. अजिबात हे कडू होत नाही बरं. हे लहान मुलं पण छान खाऊ शकतात आवडीने. माझे मुलं तर खूप आवडीने खातात. आता काय करायचं आहे, आपल्याला ते कारले छान कापून झाले की एका कढईमध्ये आपल्याला 2 चमचेसे तेल टाकायचं आहे आणि ते तेल तापू द्यायचं आहे छानपैकी. आणि मग ते तेल तापलं की आपल्याला हे सगळे जे कारलेले आहे, आपण जे कापून ठेवले कारले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आहेत. ते तेल तापलं आहे छान. असे कारले मी छान त्याच्यामध्ये टाकले आणि मस्त असे परतून घ्यायचे. तेलामध्येच आपल्याला ते कारले होऊ द्यायचे आहेत. मस्तपैकी असे परतून झाले. आपले इकडे कारले होतपर्यंत आपला तिकडे मसाला करणार आहोत, त्यामुळे याला वेळ पण खूप जास्त काही लागत नाही. तेलामध्ये छान झाकून ठेवू आपण याला आणि छान मस्त की वाफ येऊ दे त्याला मस्त. यांना तेलातच होऊ द्यायचं आहे. आता एका पॅनमध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. थोडंसं तेल गरम झालं, आपण आता मसाल्याची प्रोसिजर करू. तेल गरम झालं त्यामध्ये पॅनमध्ये की त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाणे या तेलामध्ये आपल्याला अगदी खरपूस भाजून घ्यायचे आहेत. मस्त असे खरपूस भाजून घेतले ते शेंगदाणे. शेंगदाणे भाजून झाले छान खरपूस की त्याला असं एका प्लेटमध्ये काढून घेते. आणि त्याच तेलामध्ये आता आपल्याला कांदे पण भाजून घ्यायचे आहेत. हे मी छान 2 मोठ्या आकाराचे कांदे कापून घेतले आहेत. यांना चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. खूप असं काळे होऊ द्यायचं नाही, असं एकदम हलके गुलाबी रंग होतपर्यंत छान असं त्यांना भाजून घ्यायचं आहे. आता इकडे आपण बघू झालेत का ते कारले. ते त्यांना असं मधामधात बघत राहायचं बरं, नाही तर मग ते पूर्ण लागून जातात. ते अगदी थोड्या तेलामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत. बघते आता मी झालं काय ते होतं चाललं आहे. अगदी थोडे अजून 2-3 मिनिट झाले की मग झालं. झाकून ठेवते आणि याला स्लोवरच करायचं आहे. अगदी हायवर फ्लेमवर ठेवू नका याला. स्लो फ्लेमवर, मीडियम फ्लेमवर आपण याला छान शिजवून घ्यायचं तेलामध्येच. आता बघा इकडे आपलं कांदे छान गुलाबी रंगावर झालेत. आता याच्यामध्ये मी अर्धा वाटी तीळ टाकत आहे. हे तीळ माझे भाजलेलेच आहेत त्यामुळे मी थोडे नंतर टाकत आहेत. जर तुमच्याकडे भाजके नसतील तीळ तर तुम्ही थोडे तीळ पण आधीच भाजून घ्यायचे. शेंगदाण्यानंतर थोडे तीळ भाजून घ्या शेंगदाण्यासोबतच आणि ते काढून घ्या. मस्त असे छान कांद्याचे गुलाबी होतपर्यंत भाजून घ्यायचे आणि एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून द्यायचं आहे.
हे बघा, हे सगळं भाजून झालं आहे छान. त्याला आपल्याला हे वाटण आता आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे. अगदी त्याची स्मूथ पेस्ट करायची आहे. त्यासाठी मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये हे पूर्ण कांदे, शेंगदाणे आणि तीळ हे टाकलेले त्याच्यामध्ये. ही आपल्याला भाजी अजिबात गूळ आणि साखर वापरायचं नाही आहे. मस्त होते, अजिबात कडू होत नाही. करूनच पाहाल तुम्ही एकदा तरी. सगळे 2 पोळ्या जास्तच खाणार आहेत बरं या भाजीसोबत. आता हे धणे पावडर टाकते मी 1 चमचा. धणे पावडर टाकले, त्याच्यात थोडी कोथिंबीर टाकायची. वाटणातच कोथिंबीर टाकली की टेस्ट अगदी छान येते. आणि आलं लसणाची पेस्ट. तुमच्याकडे आलं लसणाची पेस्ट नसेल तर तुम्ही 8 ते 10 पाकळ्या लसण आणि थोडं 1 इंच आल्याचा तुकडा टाकून त्याची पेस्ट करून घ्यायची. हे सगळं एकातच वाटतं म्हणजे कसं, मग आलं लसण धणे पावडर असलं की पूर्ण मसाला एकजीव छान होतो. बघा, अशी मस्त अशी त्याची अशी छान स्मूथशी पेस्ट झालेली आहे. छान झाली ना. आता काय करायचं, त्याच कढईमध्ये मी थोडं तेल तापत ठेवलं आहे. आणि ते तेल तापलं की आपल्याला त्यामध्ये जिरं आणि मोहरी घ्यायची आहे. मी मोहरी टाकली, मोहरी तडतडली की थोडं जिरं टाकायचं आहे. जिरं मोहरी छान झाली की त्यामध्ये आपल्याला तो पूर्ण वाटलेला मसाला तो टाकून घ्यायचा आहे. आणि छान असा मस्त एकजीव असा करून घ्यायचा तो. मस्त मसाला असा भाजून घ्यायचा. जितकं छान तुम्ही मसाला भाजाल ना, तितकी भाजीला छान चव लागते. छान असा मस्तपैकी असा खमंग मसाला भाजून घेऊ आपण त्यामध्ये तेलामध्येच. थोडा रंग बदलतपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घेऊ आपण त्याला. बघा, छान त्याचा रंग बदलला आहे, दिसतोय तुम्हाला. तर या प्रोसिजरला काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये थोडं पाणी सोडायचं आहे. थोडं पाणी टाकलं की आपल्याला अजून तो मसाला छान भाजून घ्यायचा आहे. म्हणजे मग काय होतं की तो मसाला कढईला करपत नाही आणि छान भाजून निघतो. थोडं पाणी टाकून आपल्याला हा मसाला छानपैकी भाजून घ्यायचा आहे. मसाला भाजत आला की त्यामध्ये टमाटर टाकायचे. टमाटर पण आपले त्याला थोडेसे छान असे शिजू द्यायचे आहेत. अगदी नरम होतपर्यंत त्याच्यामध्ये आपल्याला त्या मसाल्यामध्येच ते शिजू द्यायचे आहेत. त्यानंतर मी त्याच्यामध्ये 2.5 चमचे तिखट टाकलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त तिखट करू शकता. अर्धा चमचा हळद हे टाकून पूर्ण छानपैकी त्या मसाल्यामध्ये 2-3 मिनिट होऊ द्यायचं. छान भाजून घ्यायचा तो. हळद आणि तिखट, आपला तिखट म्हणजे कच्चं वाटणार नाही. आणि त्याची तिखटसर जी चव असते ना, ती भाजल्यामुळे ती निघून जाते, कमी होते ती. ते झालं. त्यामध्ये आता मी मीठ टाकणार आहे. मीठ टाकलं. गरम मसाला पण टाकते. बघा, मस्तपैकी आता छान तेल सुटतपर्यंत भाजून घ्यायचं. मस्त छान तेल सुटलेलं आहे त्याला. बघू शकता, छान कडेनी तेल सुटलेलं आहे त्याला. आणि आता काय करायचं, या प्रोसिजरनंतर हे झालं, मसाला झाला की ते कारले जे आहेत ते पूर्ण आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत. कारले एकजीव मस्त मिक्स करून घ्यायचे. जर आपल्याला जर मोठे कारले असले की त्यामध्ये ती स्टफिंग जी मसाल्याची असते ती भरून घ्यायची. पण हे अगदी कारले छोटे आहेत त्याच्यामुळे मी त्याला काही भरलं नाही, तसेच त्या मसाल्यात टाकले. जर मोठे आहेत, आपले लांब कारले घेतले, त्याला अर्धे कापून त्याला मधातून 4 चिऱ्या करायच्या आणि त्यामध्ये हा मसाला टाकायचा. आता यामध्ये मी थोडं पाणी टाकते. पाणी टाकून थोडं आपण त्याची ग्रेव्ही करूया. खूप जास्त पातळ ग्रेव्ही करायची नाही याची, अगदी दाटसरच ग्रेव्ही करायची. बरेच लोक म्हणतात की पाणी टाकल्याने कसं त्याचा कडवटपणा येतो, पण ह्या प्रोसिजरनी कराल तर तुम्हाला ही भाजी अजिबात कडू लागणार नाही.
छान. आणि याला झाकायचं नाही, असंच वर करायचं, कारण आपले तेलामध्ये ते कारले शिजलेलेच आहेत, त्यामुळे याला काही शिजायला फारसा वेळ लागत नाही. झाकण न झाकता याला शिजवायचं. छान मस्त वरती तवंग आला तेलाचा, बघा छान शिजल्यात, मस्त तवंग दिसतोय. आणि यात छान असं आपल्याला कोथिंबीर टाकून द्यायची आहे. काय मस्त दिसतंय ना भाजी. ही भाजी लहानांपासून अगदी सगळ्यांनाच आवडणारी आहे, अजिबात कडू होत नाही. साखर आणि गूळ न वापरता ही भाजी केलेली आहे. डायबिटीज पेशंटसाठी पण चांगली आहे ही भाजी. मस्त चमचमीत अशी भाकरी मस्त